सध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे रायझिंग स्टार परभणीवर करतो. आता खूप खूप स्वागत. सध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बनवण्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल सध्यापासून माझ्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागला की पावसाळ्यामध्ये अचानक आमच्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे कमी झाले. काय पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होतंय का? जर होत असेल तर याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं? आणि जर पावसाळ्यात कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर याच्यासाठी कोणता उपाय हा करायला पाहिजे? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व यक्ष प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. ह्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आमच्या फार्मवरील कोंबड्यांचं अंडे उत्पादन पावसाळ्यात अचानक कमी झाले. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या सर्वांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला की पावसाळ्यात कोंबड्यांचं अंडे उत्पादन काय कमी होतंय का? याच्या मागचं कारण काय आहे आणि पावसाळ्यात कशा पद्धतीनं आम्ही अंड्याचं उत्पादन हे वाढवू शकतो? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. तर हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न की पावसाळ्यात कोंबड्यांचं काय अंडे उत्पादन कमी होतंय? तर मित्रांनो, 100% खरं आहे की पावसाळ्यात कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे कमी होतंय. तर प्रथम हे जाणून घेऊयात की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन का कमी होतंय? त्यानंतर या प्रश्नाचा उलगडा करूयात की पावसाळ्यात कशा पद्धतीनं आपण कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवू शकतो. चला मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे या ठिकाणी का कमी होत असते? लक्षात घ्या मित्रांनो, पावसाळ्यामध्ये वातावरणात जो बदल होतो तो बदल कोंबड्यांसाठी थोडा अडचणीचा ठरतो. कसा ते समजून घ्या. बघा मित्रांनो, पावसाळ्यात काय होतंय की वातावरणात जो बदल होतो, बदल कोणता होतो? तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे की धो-धो पाऊस कोसळतो, वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो, तापमान कमी होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी ही शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे. आता शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय? की असा पक्षी की ज्याला स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करता येत नाही अथवा वाढवता येत नाही. होतंय काय की मग वातावरणामध्ये त्या ठिकाणी तापमानात अचानक बदल झाला तर याचा प्रतिकूल परिणाम हा कोंबड्यांवरती होतो. त्याच्यामुळे कोंबडी काय करते, स्वतःच्या शरीरात जेवढी काही शक्ती त्या शक्तीला एकत्रित करून या वातावरणीय बदलाशी ॲडजस्ट करण्याचा, एक जुळवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते. तिची संपूर्ण शक्ती इकडंच खर्चिक लागत असल्या कारणास्तव ती कोंबडी कमकुवत बनते. आणि कमकुवत बनल्यामुळं कोंबडी त्या ठिकाणी अंडे तयार करण्यासाठी जो कच्चा माल आहे तो त्या ठिकाणी उपयुक्तपणे वापरू शकत नाही आणि तिच्या शरीरातच शक्ती जास्त प्रमाणात शिल्लक न राहिल्यामुळं त्या ठिकाणी कोंबडीचं अंडे उत्पादन हे घटत असते. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हे या ठिकाणी जाणून घ्यावं लागेल की वातावरणीय बदलाचा जो कोंबडीवरती प्रतिकूल परिणाम होतो तो जर आपण रोखण्यात यशस्वी झालो तर 100% आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे पावसाळ्यात वाढू शकते. मग वातावरणीय बदलामुळं कोंबडीच्या असणाऱ्या शरीरातील जे काही बदल होत आहेत पावसाळ्यात, ते बदल कशा पद्धतीनं आपण रोखायला पाहिजेत व यासाठी काय करायला पाहिजे की ज्यामुळं आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे पावसाळ्यात न घटता वाढू शकेल. तर यासाठी काय मी पिन पॉईंट केलेत मित्रांनो, काही पॉईंट मुद्दे तुमच्यासमोर काढून आणलेत की जर या 3-4 पॉईंटचा तुम्ही विनियोग केला तर 100% पावसाळ्यात कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे या ठिकाणी वाढू शकते. यापैकी पहिला मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, कोरडा. आता सगळ्यात महत्त्वाची अडचण काय असते की पावसाळ्यामध्ये वातावरण हे काय आहे की ओलसर होते आणि वातावरणामध्ये तापमान हे कमी होते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अपोजिट फीड मेथडचा वापर करून त्या ठिकाणी आपल्या कोंबड्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कोरडा आहार हा द्यावा लागतो. जर आपण जास्तीत जास्त प्रमाणात कोंबड्यांना कोरडा आहार दिला तर याच्यामुळं काय होत असतंय की कोंबडीच्या शरीरामध्ये जेव्हा हा कोरडा आहार प्रवेश करतो तेव्हा कोंबडीच्या शरीरामध्ये
एक्स्ट्राचं जे पाणी आहे त्याला त्या ठिकाणी शोषून घेते आणि त्यामुळं काय होते की कोंबडीच्या शरीरातील अतिरिक्त पाणी हे वापरले जाते. आणि त्याच्यामुळं काय होते की जे तापमान कोंबडीच्या शरीरात घटलेले ते तापमान मग एका लेव्हलपर्यंत येते. या एका छोट्याशा बदलामुळे कोंबडीच्या शरीरातील असणारं जे काय अतिरिक्त पाणी आणि तापमान आहे ते त्या ठिकाणी मॅनेज होऊन जाते आणि याच्यावर तुम्हाला सांगतो 15 ते 20% अंडे उत्पादन हे तात्काळ वाढून जाते. आता कोरड्या आहारामध्ये कोणत्या आहाराचा समावेश होतो? तर याच्यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, मका, बाजरी त्यासोबतच लेयर फीड आणि आपल्याला मिळणारं मात्र गिरणीखालचं पीठ या सर्वांचा समावेश होतो. ज्या अन्नघटकामध्ये पाण्याचं प्रमाण हे नसतंय त्या अन्नघटकाला त्या ठिकाणी आपण कोरडा आहार असं म्हणू शकतो. यापैकी कोणता कोरडा आहार पावसाळ्यात आपण द्यायला हवा? तर बघा मित्रांनो, ज्वारी जर सोडली तर इतर कोणताही कोरडा आहार या ठिकाणी आपण पावसाळ्यात वापरू शकतो. तर हा कोरडा आहार द्या, तुम्हाला लगेचच या ठिकाणी फरक हा 4 ते 8 दिवसामध्ये दिसून येईल व कोंबडीचं अंडे उत्पादन हे वाढून जाईल. दुसरा जर मुद्दा बघितला आपण तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, व्यवस्थितपणे लसीकरण. आपल्याला हे माहीत असायला हवं की आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचं त्या ठिकाणी लसीकरण व्यवस्थित नसेल तर त्यांचं अंडे उत्पादन हे पावसाळ्यात घटू शकते. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण कोंबड्यांना बाहेर विचरण करण्यासाठी फ्री रेंजमध्ये सोडतो, तेव्हा त्या कोंबड्या बाहेर मिळणारे जे काही खाद्य ते सगळं खाद्य खात असतात आणि हे खाद्य जेव्हा त्या कोंबड्या खात असतात त्यावेळेस काय होत असते की वनस्पतीचंही सेवन केले जाते व अतिरिक्त पाणी शरीरामध्ये निघून जाते. त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती परिणाम होऊन त्या कोंबडीची संडास ही पातळ व्हायला लागते. ज्या कोंबडीची संडास पातळ व्हायला लागते तिचं अंडे उत्पादन घटते, कारण की त्या ठिकाणी त्या कोंबडीला अंडे प्रिपेअर करण्यासाठीची जी आवश्यक पोषक तत्वे आहेत ती उपलब्ध होत नाहीत. ती विष्ठेवाटे बाहेर निघून जातात. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना काय करायचं आहे की व्यवस्थितपणे व्हॅक्सिनेशन करायचं आहे आणि त्यातही ORS पावडर हे कंटिन्यूअस पातळ संडास दिसली की द्यायचे, ज्यामुळे संडास नॉर्मल होईल व जे काही पोषक तत्व कोंबडीच्या शरीरामध्ये आहे ते अजिबात बाहेर येणार नाही. जर कोंबडी तुम्हाला पातळ संडास करताना दिसली तर 2 दिवस 1 लिटरमध्ये 4 ग्राम ORS पावडर द्यायचं आणि त्याच्यानंतर लगेचच 1 लिटरमध्ये त्या ठिकाणी 4 ग्राम ग्लुकोज पावडर टाकून त्यानंतरचे 2 दिवस द्यायचं. असं केल्यानं कोंबडीची संडास त्या ठिकाणी नॉर्मल होते, पोषक तत्व शरीरात राहतात व ग्लुकोज पावडरमुळे इन्स्टंट एनर्जी मिळते आणि या छोट्याशा बदलासह जर लसीकरणाचा चार्ट व्यवस्थितपणे फॉलो केला तर तुम्हाला सांगतो यामुळे कोंबडी तंदुरुस्त आणि निरोगी राहील आणि जी कोंबडी पावसाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहील तिचं अंडे उत्पादन 100% या ठिकाणी वाढल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान वाढवण्यासाठी योग्य अन्न घटकांचा वापर. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी निर्माण करायची आहे. जर गरमी निर्माण केली तर कोंबडी तंदुरुस्त राहील, निरोगी राहील आणि त्याचबरोबर या गरमीमुळं कोंबडी त्या ठिकाणी कोंबड्यासोबत क्रॉस होऊन अंडे उत्पादन देण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर होईल. मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या अन्न घटकाचा वापर करायचा आहे ते लक्षात घ्या. कोंबडीला इन्स्टंट उष्णता देण्यासाठी किंवा कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा बदल हा त्या ठिकाणी तिच्या खाद्यपद्धतीमध्ये 10% करायचा आहे. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी खाद्य म्हणून प्रति कोंबडी प्रतिदिवस 10 ग्रॅम या ठिकाणी लसूण द्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की जर सुक्कट उपलब्ध होत असेल तर प्रति कोंबडी प्रतिदिवस 20 ग्रॅमपर्यंत सुक्कट ही खाद्यामध्ये मिसळून द्यायची आहे. याच्यामध्ये गरमी ही भरभरून असते आणि तुमच्या जोखमीवरती तुम्ही जर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मच्छी वेस्ट दिलं तर याचा सुद्धा खूप चांगला फायदा आपणास होऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की यासोबतच आपल्याला अशा पद्धतीच्या घरगुती औषधांचा वापर करायचा आहे की ज्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये गरमीचं विचरण हे वाढू शकते. याच्यामध्ये आपल्याला सातत्याने देशी दारूचा वापर करायचा आहे. अंड्यावरच्या कोंबडीसाठी 1 लिटरला आपण 5 ml देशी दारूचा डोस वापरू शकतो. अधूनमधून हळदी पाण्याचा डोस वापरायला पाहिजे, अद्रक लसण पाण्याचा डोस वापरायला पाहिजे व तुळशीच्या पानांचा डोस वापरायला पाहिजे. या सर्व उपयुक्त घटकांचा व्यवस्थितपणे उपयोग केला तर कोंबडीच्या शरीरामध्ये तुम्हाला सांगतो विशिष्ट प्रकारची गरमी निर्माण होईल, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन जे ते त्या ठिकाणी जळून भस्मसात होईल. परंतु त्याबरोबरच कोंबडीचं अंडे उत्पादन तयार करण्यासाठी किंवा अंडे वाढवण्यासाठी जी उपयुक्त गरमी आणि जे अन्न घटक कच्चा माल म्हणून हवे असतील ते सर्व या ठिकाणी परिपूर्ण होतील. या माध्यमातून आपल्याला खूप जबरदस्त पद्धतीनं रिझल्ट हा प्राप्त होईल.
तर अशा पद्धतीनं जर आपण योग्य पद्धतीनं आहार नियोजन केलं, योग्य पद्धतीनं औषधाचं नियोजन केलं आणि योग्य पद्धतीनं गरमी वाढवण्याचं नियोजन केलं, तर या त्रिसूत्रीमुळे तुम्हाला सांगतो आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमीत कमी 30 ते 50% पर्यंत तात्काळ या पावसाळ्यात वाढून जाईल. कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन असते, पण ती गोष्ट आपण या ठिकाणी जी आहे तर आमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आज तुम्ही विचारलं, की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होते. काय आहे यामागचं कारण? तर मित्रांनो, त्यामागचं कारण व त्यावरील उपायसुद्धा मी सांगितला आहे. जर योग्य पद्धतीने उपाययोजना केली तर अंड्यांचं उत्पादन पावसाळ्यात 100% वाढून जाईल. मित्रांनो, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. त्याचबरोबर तुम्हाला कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला या ठिकाणी निवडून या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल, तर यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे योग्य मार्गदर्शन रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करत आहोत. अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती आपल्या उत्पन्नापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होत आहे. ज्यामुळं इतर जे कुक्कुटपालक बांधव आज हजारो लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत, तुम्ही सुद्धा कमावू शकतात. मग ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते ते लक्षात घ्या. दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ही ऑनलाईन ट्रेनिंग असते. त्यात सुरुवातीला एक लेक्चर घेतलं जाते. त्यानंतर वेदर बुलेटिन प्लस मेडिकल बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती काय परिणाम होणार, त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा याबद्दल सखोल माहिती दिली जाते. ज्यामुळे कोंबडीचा आणि पिल्लांचा मृत्यूदर कमी राहतो. सेगमेंट नंबर 3 मध्ये आठवडाभरात जेवढे प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी दिली जातात. ज्यामुळं आपल्याला योग्य वेळी योग्य उत्तर मिळाले म्हणून तुम्हाला अडचणी त्या ठिकाणी जे आहेत ते सॉर्ट आउट होताना दिसते. इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांचे उत्तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही लखन सरांचा जो नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावरती कॉल करून विचारू शकता. या पद्धतीने तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केले जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. जर खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला प्रथम लखन सरांना फोन करायचा आहे. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. जसं तुम्ही लखन सरांना कॉल केला की ते फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा पत्ता पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. बस याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करा. यासाठी कॉल करा. लखन सर नंबर 84 21 82 62 62. जो कुक्कुटपालक बांधव या ट्रेनिंगमध्ये जॉईन होईल त्याला मुख्य 4 फायदे होणार. पहिला फायदा, कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. दुसरा फायदा, कोंबड्यांचा व पिल्लांचा असणारा जो त्या ठिकाणी आजाराचा रेशो तो कमी होईल, कारण आम्ही लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन करतो. त्यामुळे कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी राहतो. तिसरा फायदा, कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी कशा पद्धतीने आदर्श शेड उभारायचं याबद्दल माहिती, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होते. आणि चौथा फायदा, आपली कोंबडी, आपला कोंबडा, कोंबड्यांची अंडी व पिल्ले यांची विक्री कधी कुठे कसे करावे याबद्दलही सहकार्य केले जाते, ज्यामुळे विक्रीचं टेन्शनसुद्धा दूर होते. तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे महत्त्वाचे फायदे आपणास होतात, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. आजच रजिस्ट्रेशन करून जॉईन व्हा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. कॉल करा. यासाठी लखन सरांना नंबर आहे 84 21 82 62 62. त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप मोफत आहे. या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पावसाळ्यात कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होत असेल तर काय करायचं आहे की ज्यामुळे कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे वाढू शकते. तरी देखील मनात आणखीन काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.